भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय सामान्य माणसात रमणारे सामान्य माणसासाठी कष्ट करणारे सदैव आपल्यामध्ये रमणारे आपले आपले वाटणारे लक्ष्मण भाऊ यांच्या पत्नी अश्विनीताई यांच्या प्रचारार्थ ही जी जाहीर सभा आहे या जाहीर सभेच्या मंचावर उपस्थित ज्यांचा विजयाकडे पण देशाचं लक्ष लागलं होतं आणि त्यांनी तो मिळवलाच ते खासदार श्रीरंगप्पा बारणे, माजी खासदार अमरजी साबळे, मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्या प्रश्नांची उकल अत्यंत साध्या सोप्या सरळ प्रामाणिक भाषेत केली ते महेशदादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक रुकनर, नगरसेवक चंद्रकांतजी नखाते, माजी उपमहापौर बारणे, शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वालेकर, एकनाथजी पवार भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, आपल्या पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिलेले सदाशिवरावजी खाडे, हरिभक्त परायण कोकरे महाराज, उज्ज्वलाताई गावडे महिला मोर्चाच्या इथल्या अध्यक्षा, अमितजी गोरखे, केशव गोळवे माजी उपमहापौर, बाबासाहेब त्रिभुवन, सुनीताताई तापकीर, सविता खुळे, सुरेश भोईर, बाळासाहेब त्रिभुवन, दोन त्रिभुवन आहेत का रे? एक बाळासाहेब आणि एक बाबासाहेब का एक? तुमचं नाव दोनदा आलं, काही स्पेशल आहे का तुमचा वशिला? ज्याचा वशिला? अच्छा, बीडमुळे काय वाचणाऱ्याला जास्त लक्षात नसतं असं लिहिणाऱ्याला वाटत असतं. संदीपजी गाडे, अभिषेक बारगे, गोपाळ मयेकर, विनोद तापकीर, सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल? प्रहार संघटनेचे सर्व आलेले सदस्य, उपस्थित लोक, अरे मित्र पक्ष म्हटलं, मित्र सपोर्ट ज्यांनी दिला ते सगळेच आले. ठीक आहे. रासपा, रयत क्रांती, रिपाई, अजून कोण आहे रे? प्रहार, लोक जनशक्ती, अजून काय? शिवसंग्राम. कोण आहे शिवसंग्रामचं इथे? नाही, आमच्या बीड जिल्ह्याचा पक्ष आहे म्हणून विचारलं कुठे. अच्छा, वा. उपस्थित या बाजूला उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, युवा बांधव, आणि या बाजूला उपस्थित माझ्या लाडक्या प्रिय माझ्या माता भगिनींनो, मी अश्विनीताईंचं मार्गदर्शन त्यांची मतासाठी करत असणारी विनंती अत्यंत मन लावून ऐकत होते. आणि मी त्यांच्याकडे पाहत असताना मी भूतकाळात गेले आणि मला तो दिवस आठवला ज्या दिवशी मुंडे साहेब लोकसभेचा विजय घेऊन आले होते. आणि मी मुंडे साहेबांना म्हणलं, बाबा माझं आता काम संपलेलं आहे, तुम्ही मंत्री झालेला आहात, लोकसभेला विजय मिळालेला आहात, आता मी काही राजकारणामध्ये राहणार नाही, तुम्ही तुमचं राजकारण सांभाळा. अवघ्या 17 दिवसात मुंडे साहेबांचा मृत्यू झाला. शपथ घेतल्यानंतर 6व्या दिवशी मुंडे साहेबांचा मृत्यू झाला. हा जो धक्का आहे तो केवळ माझ्या परिवाराला नाही लागला, तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना हा धक्कातून सावरता आलं नाही. घरामध्ये आपण विधी करत असताना, घरामध्ये आपल्या गेलेल्या माणसासाठी अश्रू ढाळत असताना, त्या गेलेल्या माणसाची जबाबदारी सांभाळणं ही कसरत तारेवरची घरातले सदस्य करत असतात, परिवारातले सदस्य करत असतात. ती कसरत अश्विनीताईंना करताना मी पाहिलं. आपण स्त्रिया आपल्या प्रत्येक नात्याला 100% देत असतो. आपल्या वडिलांची सेवा करतो, आपल्या भावाची सेवा करतो, आपल्या लेकरांना जीव लावतो. पण आपल्याला असं समजावून सांगितलेलं आहे, आपल्या रक्तात आहे भारतीय स्त्रियांच्या, की आपण सर्वात जास्त प्रेम आपल्या नवऱ्यावर करत असतो. आपल्याला तसं शिकवलेलं आहे.
आपल्याला आपण जेव्हा सप्तपदी करत असतो तेव्हा मृत्यू जर आला तर समोर मला आधी ने अशी सौभाग्यवती मला मरण दे अशी भावना प्रत्येक भारतीय स्त्री ही बोलत असते. हे आपल्या संस्कारात आहे. आणि आज आपला पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून एक स्त्री उभी राहून अत्यंत शांतपणे संयमाने आणि अत्यंत समजदारपणे बोलत होती हे बघून मला खूप एक स्त्री म्हणून त्यांचं कौतुक करावं असं. आणि म्हणून मी आज या प्रचारात आले. या प्रचारात मी का आले असेही प्रश्न मला विचारले बऱ्याच लोकांनी. कशाला तुम्ही प्रचाराला आलात ताई? माझ्यावर जास्त प्रेम करतात काही लोक. म्हटलं कशाला नाही आले? मी या प्रचारात आले ते केवळ आणि केवळ लक्ष्मण भाऊंना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आले. मी प्रचारात आले ते केवळ आणि केवळ अश्विनी ताईंच्या पाठीमागे एक बहीण म्हणून खंबीरपणे उभं राहण्यासाठी आले. आणि पुन्हा तुम्ही घोषणा दिली वाघीण. आता जिची बहीण वाघीण आहे तिला काय चिंता करायची गरज नाहीये. का वाघीण म्हणलं रे तुम्ही मला? आहे ना वाघीण. काय मला नख आहेत? शिकार करते मी. काय माझ्यामध्ये वाघिणीसारखं? बाणा आहे. लढण्यासाठी जो बाणा लागतो, जो स्वाभिमान असतो तो तुम्हाला मला वाघीण म्हणून संबोधायला लावतो. आणि हे वाघीण घोषणा मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या आधी नव्हती. मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या आधी रणरागिणी म्हणायचे लोक मला. पण वाघीण झाले कारण आपला बाप अचानक गेल्यानंतर लोकांच्या साथ देण्यासाठी लोकांसाठी मैदानात उतरली ही वाघीण म्हणून वाघीण. मला वाटतं आज अश्विनीताई सुद्धा एक वाघीण म्हणून आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभ्या आहेत. आणि त्यांना हे मत आपण दिलं पाहिजे. अनेक वर्ष लक्ष्मण भाऊनी आपली सेवा केली. इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू किरदार से आए. आपण अत्तर लावून स्वतःला किती सुगंधी ठेवून उपयोग नाही. आपल्या आत्म्यातून सुगंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत. एवढं सोपं नाहीये राजकारण. अनेक वर्ष खपल्यानंतर सुद्धा लोकांना पद मिळत नाहीत. अनेक वर्ष कष्ट केल्यानंतर सुद्धा संधी मिळत नाही. तरी आपल्या नेत्याकडे बघून ताकदीने काम करणारा कार्यकर्ता आपल्या नेत्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या जीवनातले सगळे महत्वाचे क्षण घालवत असतो. कारण तो नेता त्याला ताकद देत असतो. का छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फुलं अर्पण केली. आज त्यांची जयंती आहे. बँड वाजवायला छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. आणि हे जे आपण ऐकतोय ते आपण एवढ्या शतकांनंतर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतोय का? कारण छत्रपती शिवरायांचा बाणा पाहून आपल्याला स्वाभिमान वाटतो, आपल्याला आनंद वाटतो, आपल्याला ऊर्जा येते. आणि ही ऊर्जा प्रत्येक नेता आपापल्या कार्यकर्त्यांना देत असतो. तो हयात असेल किंवा नसेल. मला वाटतं लक्ष्मण भाऊनी खूप केलं. खूप शून्यातून सर्व निर्माण केलं. अनेक मोठी स्वप्न या पिंपरी चिंचवड साठी बघितली. मी महेश दादा मी आज एका गाडीत फिरतोय. मी महेश दादा म्हटलं अहो महेश दादा तुमचं पिंपरी चिंचवड तर खूपच छान आहे. म्हणजे या पिंपरी चिंचवडचा विकास करताना, प्राधिकरणाचा विकास करताना, गुंठेवारीचे प्रश्न सोडवताना, तुमच्यावर लागलेले वेगवेगळे अत्यंत जाचक असे टॅक्स माफ करताना कोणी लढलं असेल तर हे लोकप्रतिनिधी लढलेत. का न्याय नाही मिळाला तुम्हाला? आधी अपक्ष होते भाऊ आमदार, बरोबर आहे. सरकार कुणाचं होतं? कुणाचं होतं? आणि मग अपक्ष असताना त्यांनी राजीनामा दिला भाऊंनी, बरोबर आहे. मग ते कुठे जॉईन झाले? मग सरकार कुणाचं आलं? मग तेव्हा तुमच्यावर लागलेला कर, तुमच्यावर लागलेले टॅक्सेस हे केव्हा माफ झाले? भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर. हे अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ज्या सरकारने घेतला तेच आता आमच्या लक्ष्मण भाऊवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद हलवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा प्रयत्न आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही. राजकारण करत असताना मी अनेक वर्ष, आता मलाही राजकारणात येऊन 17 वर्षाच्या वरचा काळ लोटलाय.
आणि या राजकारणामध्ये कधी कुणाविषयी वाईट बोलायची गरज पडली नाही, कधी कुणाला पाण्यात बघायची गरज पडली नाही, कधी कुणाचा हेवा करायची गरज पडली नाही, कधी कुणाला शिव्या देणं, कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं, कुणाच्या जीवनाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान करणं याची काहीही गरज पडली नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या तोंडातून जे बोलता ते समोरच्याच्या मनाला भिडतं, तेव्हा लोक तुमच्याशी जोडली जातात. पाठ करून सुंदर अभिनयातली भाषणं करणारे अनेक लोक असतात, प्रत्येक जण अनेक लोक अभिनय करतात, पण एकच असतो सुपरस्टार. आणि अशा सुपरस्टारच्या पोटी जन्म झाला मुंडे साहेबांच्या. एक एवढी मोठी माझं भाग्य आहे. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर कुठल्याही गोष्टीचा मला मोह राहिला नाही, कुठल्याही गोष्टीचा मला हाव राहिली नाही. मला एवढंच वाटायचं हे जे समोर बसलेत त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तर मला शोधली पाहिजे, त्यांचे अश्रू मला पुसले पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून राजकारणात काम करत राहिले. यश अपयश राजकारणाचा भाग आहे. अनेक लोक मोठे मोठे, एकाने तर इकडे कुठे कवेकर तुम्ही पण एकदा विक्रम केलेलाच आहे की, बरोबर आहे की नाही? त्यांनी तेव्हा मला वाटतं आदरणीय आपल्या सर्वांना सगळ्यात लोकप्रिय महाराष्ट्रात काही नव्हते, पण विलासराव देशमुखांच्या विरुद्ध आपण निवडणूक लढली आणि विजयी झालात. म्हणजे मोठ्या राजकारण्यांना जय, पराजय, नवीन कार्यकर्त्यांना विजय, त्यांना काहीतरी उमेद, हे राजकारणाचा भाग आहे. मुंडे साहेब सुद्धा 85 साली निवडणूक हारले होते, हा राजकारणाचा भाग आहे. पण सेवा अविरत चालू ठेवली पाहिजे, सेवा लोकांपर्यंत अविरत पोहोचली पाहिजे, हे आमची भावना आहे. आमच्या देशाचे प्रधानमंत्री, कालच आमचे गृहमंत्री अमित भाई शाह हे पुण्यामध्ये येऊन गेले आणि प्रधानमंत्र्यांचं पुस्तक मोदी ॲट 20 याचा कार्यक्रम होता. मला मनात आलं, ज्या 20 वर्षाच्या तरुणाला मोदी ॲट 20 कळला, एक तर मोदी ॲट 2020 आणि एक मोदी तेव्हा 20 वर्षाचे असताना काय होते जर कळलं, तर या देशामध्ये चांगलेच तरुण घडतील, याच्यात कुठलाही वाद नाही. या देशाला अत्यंत उत्तम असे प्रशासक मिळतील, याच्यात कुठलाच वाद नाही. आपला देश हा जेव्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालंय, परत सामान्यांची चिंता करणारी सत्ता प्रस्थापित झाली आहे, अशा वेळी आमच्या पिंपरी चिंचवडनी मागे का राहायचं? सत्तेच्या बाहेर असताना सुद्धा लक्ष्मण भाऊवर आपण प्रेम केलं, त्याची पावती, त्याचं कर्ज लक्ष्मण भाऊंनी सत्तेच्या रूपाने तुमच्या विकास करून ते फेडलं. तर आज सत्ता असताना लक्ष्मण भाऊंचे जे राहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना आशीर्वाद द्यायचे. अश्विनीताईंना आशीर्वाद देणं म्हणजे लक्ष्मण भाऊंच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीला कुठेतरी प्रेमाची पावती दिल्यासारखं आहे. आणि म्हणून आपण येणाऱ्या 26 तारखेला, 26लाच मतदान आहे ना, 26 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा आणि अश्विनीताईंना मोठ्या मताने विजयी करा असा आग्रह मी करते. कारण एखादा नेता बनतो त्याच्याबरोबर त्याचा परिवारही काम करत असतो. मी काही परिवारवादाचं समर्थन करत नाही, पण ती शक्ती, ते काम करण्याची, समर्पणाची जी भावना असते, ती समर्पणाची भावना अनेक वर्ष त्या परिवारामध्ये जागृत होते. त्यांना काम करावं, जनतेची ह्याची सवय लागलेली आहे आणि जनतेला सुद्धा आपले रडगाणे, आपले दुःख त्यांच्यापर्यंत मांडण्याची सवय लागली. त्यामुळे अशा व्यक्तीच्या साठी एक पत्नी लढत आहे, आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही, तर भारतीय जनता पार्टीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यांच्या मागे आपण आपला आशीर्वाद द्या. मी आपल्याला एकच आव्हान करणार, आता मी आपल्याला वचन सुद्धा देणार आहे. आता मी महेश दादांवर मागच्या कार्यक्रमात होते तेव्हा ते सांगत होते मागच्या सरकारने काय केलं, आत्ताच्या सरकारने काय केलं. मी म्हणलं आम्ही वधू पक्षातले असतो, मतदान मागणारे. वधू पक्षाचे कसे असतात त्यांनाही मी उदाहरण दिलं. मला वधू पक्षाचं कसं असते, वर पक्षाचे जेव्हा बघायला येतात त्यांच्या खूप अटी असतात. मुलगा काळा असला तरी मुलगी गोरी लागते, मुलगा बेडब असला तरी मुलगी सडपातळ लागते, मुलाला केस कमी असले तरी मुलीला दाट केस लागतात. मुलगा किती शिकला असेल, मुलगी पण शिकलेली पाहिजे असते, पण शिकली जरी असेल तर कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापासून घरात सगळ्यांची सेवा करणं तिला आलंच पाहिजे, हाही आग्रह असतो. मुलींनी कमावलं पण पाहिजे मुलाच्या बरोबरीने, हेही अपेक्षा असते, पण त्याचबरोबर घरही सांभाळलं पाहिजे हेही अपेक्षा असते. हे सगळं वरपक्ष आणि वधू पक्ष आहे. मुलांना फार हसू यायलंय. तर आम्ही आता वधू पक्षातलेत. आमचा उमेदवार कसा असावा,
जर ज्याच्या हातामध्ये कमळ आहे तो उमेदवार कसा असावा याच्याविषयी लोकांच्या अटी शर्ती तयार आहेत. बाकीच्या उमेदवारांविषयी लोकांना काहीच म्हणणं नाही, ते कसे असावे ते त्यांना शोभतील, पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या सगळ्या टिक मार्क करून आला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि जेव्हा आमच्या उमेदवारामध्ये काय कमी आहे, जे प्रश्न तुमचे होते ते सोडवले. आता सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटतं पहिला निर्णय घेतला आणि आपल्यावरचा जो शास्त्री कर तो पूर्णपणे टॅक्स आपला पूर्णपणे लादलेला माफ करून टाकला. आता कामच काय राहिले. इथल्या लोकांचा प्रश्न एवढा आहे, आमचे प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळतील का हा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवडच्या बऱ्याच भागातला ते प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळतील हा विश्वास मी तुम्हाला देते. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाईन, त्यांचा कार्यक्रम आमच्या अश्विनीताईंच्या विजयाच्या कार्यक्रमाबरोबर घेऊन आपल्या हातामध्ये प्रॉपर्टी कार्ड दिल्याशिवाय आमची वचनपूर्ती होणार नाही हा शब्द देतो. कारण माझं जास्त प्रेम आहे, थोडी स्वार्थी आहे मी. कारण इथे जे बसलेत ना, मी जर हात वर करा म्हणले तर सांगा बरं मराठवाड्यातले कोण आहेत, हात वर करा बरं, जरा कॅमेरा वळवून बघा बरं जरा. ओय मीडिया, मराठवाड्यातले बघा. म्हणून मला तुम्हाला प्रॉपर्टीचं कार्ड पाहिजे, माझी प्रॉपर्टी वाढते ना. तुम्हाला प्रॉपर्टीचं कार्ड मिळालं की माझी प्रॉपर्टी वाढते, म्हणून तुम्हाला प्रॉपर्टीचं कार्ड देणं हे माझं कर्तव्य. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं शब्द घेईन आणि हा कार्यक्रमाला मला बोलवाल ना तुम्ही. का प्रचार झाले की काम खतम आहे का नाही. प्रचार झाल्यावर कशाला बोलवायचं म्हणतील ताईंना निवडून आल्यावर. बोलवलं नाही तरी कार्ड देताल का नाही आमच्या लोकांना, ते तुम्ही कार्ड द्या मात्र या लोकांना. मराठवाड्यातले लोक पोटाची खळगी भरण्यासाठी इथे आलेले आहेत, स्थलांतरित लोक आहेत. हे भुईमुगाशिवाय काही खायचं नाही, शेंगदाणे चटणी सकाळी रात्री दुपारी असलं आमचं जीवन होतं मराठवाड्यात. मागासले पण दुष्काळ, अशा वेळी गरीब कुटुंब इथे आलेत. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 लोक राहून संसार केलेत, आपले लेकरं बाळ शिकवलेत, इथे येऊन स्थायिक झालेत. प्रेम मराठवाड्यावर असलं तरी तिथे रोजगार नसल्यामुळे इथे आलेत. आणि म्हणून तुमचं आणि माझं नातं आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही. आता ऍक्टिंग करून दाखवली महेश दादांनी, अशा हात बांधून साहेबांसारखी केली का नाही. ते म्हणे साहेब अशा हात बांधून चालायला लागले की ठरलं त्याच्या मागे आपण जायचं. मला जमतंय का बघा जरा, जमतंय का. जिथं जाईल तिथे येताल का. आता तरी मतदानाला जायचंय, फक्त 26 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबायचंय. त्यामुळे आज एका बहिणीच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी मी आले. लक्ष्मण जगताप यांचा माझा परिचय आधीच होता, मुंडे साहेबांचं त्यांचं आधीच ठरलं होतं. योगायोग असा झाला की सरकार यायच्या पूर्वी आमचा परिचय झाला. त्यांच्या घरी मी गेले. कुटुंब वत्सल, एकत्र कुटुंब असा माणूस मी पाहिला. 2-4 वेळा भेटल्यानंतर म्हणले लक्ष्मण भाऊ तब्येत खराब दिसायली. नाही म्हणले ताई मी डाएट करायला. एवढं मोठं त्यांना जीवनामध्ये त्रास होईल असं कधी वाटलं नव्हतं. प्रत्येक मोर्चामध्ये एवढं बरं नव्हतं. आपण जे रस्ता रोको केला होता, तब्येत खराब होती पण ते जरूर आले, आवर्जून आले. 1-2 कामं मी त्यांना आयुष्यामध्ये सांगितली असतील, त्या कामांना अडचण आहे ताई म्हणले, पण ते काम पूर्णच करून दाखवलं. अनेक वेळा तुमचे फोन यायचे, आमच्या गाड्या घरावर बुलडोजर चालवायलेत, आमचं घर पाडायलेत. मी लक्ष्मण भाऊला फोन करायचे, महेश दादाला फोन करायचे, सदाशिव खाडेंना फोन करायचे, लगेच तिथे जाऊन ते काम बंद करण्यासाठी आग्रह करायचे. आणि हे पण लोक तिथे जायचे. किती वेळा गिरीश बापट साहेब पालकमंत्री असताना त्यांना पण मी त्रास दिलाय. तुमचं कामच आहे त्रास देणं, तुम्ही माझ्या भागातलेत, त्यांना सगळ्यांना किती त्रास देऊ शकता तुम्ही, काही हरकत नाहीये. पूर्णपणे त्रास द्या, पूर्णपणे हक्काने काम करून या. मी तुमच्या कामासाठी त्यांना अनेक वेळा बोलेन, आग्रह करेन, भांडेन, आदेश देईन, विनंती करेन, सगळं करेन. पण फक्त मी इथे आले हे सफल झालं पाहिजे का नाही. मला खाली मान घालावं लागेल का. माझ्यावर विश्वास आहे तुमचा. किती लोकांना पंकजाताईंवर विश्वास आहे. वापस कॅमेरा फिरवा जरा. 100% मला इथं मार्क आहेत, बाकी माहित नाही कुठे आहे. एवढ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे. अरे हात खाली करू नका, ते कॅमेरा फिरवायले. एवढ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे. मग त्यामुळे आता मी आले ते तुम्ही मला विचारू नका. खूप लोक मला कालपासून ओरडायलेत, तुम्ही काम करायला तुम्ही असं तसं. म्हणलं काही नाही रे बेटा,
आपण इथे आलो ते लक्ष्मण भाऊ कुणाचे आहेत? माझे आहेत. मराठवाड्याचे लोक कुणाचे आहेत? माझे आहेत. सत्ता आली आहे आणि विकास कुणाचा होणार आहे? माझ्या लोकांचा होणार आहे. माझा विकास एक वेळ कमी झाला तरी चालेल, मला एखादी गोष्ट पद प्रतिष्ठा नाही मिळाली तरी चालेल, पण तुमच्या विकासाला नख लावण्याचं काम स्वतःच्या स्वार्थासाठी करण्याचं राजकारण गोपीनाथ मुंडेंनी मला शिकवलेलं नाही. आणि मी म्हणून सांगितलं, कुणाला पाण्यात बघायची गरज नाही, कुणाला कारस्थान करायची नाही गरज, पाठीत खंजीर खुपसायची गरज नाही. मर्दासारखं राजकारण करणाऱ्या गोपीनाथ मुंडेची लेक आहे मी. माझ्या मराठवाड्याच्या लोकांच्या विकासाच्या हितासाठी मी इथे आलेली आहे. आणि म्हणून त्यामुळे माझ्या या प्रचाराच्या सभेला तुम्ही आशीर्वाद द्या, कारण गोपीनाथ मुंडेंचा किस्सा असा आहे, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है तालियां फिर भी बज रही. आणि तसंच काहीतरी आमच्या लक्ष्मण भाऊंचं आहे. लोकांच्या मनात प्रेम आहे, हळहळ आहे. अचानक लक्ष्मण भाऊच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी नक्कीच अश्विनीताई भरून काढतील, तुमची सेवा करतील. त्यांना आपण सर्वजण संधी द्या अशी आपल्याला आग्रहाची मागणी करते. छत्रपती शिवरायांच्या आज महत्वाचा दिवस आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि तोच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना विधानसभेवर पाठवा असं आपल्याला आवाहन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.